आहे माझं पूजेचं, ते आम्ही वरतीच सोडून आलो. मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. हा जो व्लॉग आहे तो मी मराठीत शूट करायचा ठरवला आहे, कारण आज आहे वटपौर्णिमा आणि ही वटपौर्णिमा माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे. आणि हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि मी ॲक्च्युली उठली होती आत्ता, पण विवेक सकाळी लवकर उठून माझ्यासाठी गजरा आणायला गेलेला, तर तो आत्ताच आला आहे. से हाय. चला मी आता फ्रेश होऊन येते आणि मग आता खूप सारी तयारी पण करायची आहे. एकतर साडी घालायची आहे, हेअरस्टाईल करायची आहे आणि मला ना माहीत मी कशी करणार आहे आज. बघूया आपण. माझी अंघोळ झाली आता आणि मी असा विचार करते की पहिले मी सगळी पूजेची तयारी करून घेते आणि त्याच्यानंतर आय थिंक रेडी होते, कारण मग रेडी झाल्यावर परत मला तयारी करायला प्रॉब्लेम होईल. तर रेडी करायचं काय काय आहे, तर पहिले घेऊया आंबा. हा आंबा, आणि पहिले आंबा घेऊया. त्याच्यानंतर मला बनवायचं आहे पंचामृत. तर मी इथे सगळं पूजेचं साहित्य ठेवते टेबलवर आणून. इथे पंचामृत रेडी. आता पंचामृत झालं. आता हां, विड्याची पानं पण मी आत्ताच आणून ठेवते, म्हणजे परत आपण इकडे तिकडे शोधायला नको. तर आपली सगळ्या पूजेचं सामान मी घेतलं आहे. आता आपण रेडी व्हायला जाऊया. चला आता मी हेअरस्टाईल करायला घेते पहिली, कारण तेच सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे माझ्यासाठी. मी काहीतरी केलं हेअरस्टाईलचं, मला नाही माहिती काय केलं. मी आता पाठवून फक्त गजरा लावून देणार आहे, म्हणजे सॉर्ट होऊन जाईल. आता मी घेते मेकअप करायला फटाफट, आणि खूप लेट झालं ऑलरेडी. मी हेअरस्टाईलमध्येच 1 तास दिला. ओके चला पटापट सुरू करूया. लिप बाम लावते, त्यानंतर लावते मी सिरम. एक तर मला हा हिट बॉईल आला आहे, कारण मी लास्ट वीकमध्ये एवढे आंबे खाल्ले त्याच्यामुळे. One eternity later. माझा मेकअप आणि हेअर झाले, फक्त माझा गजरा लावायचा राहिला आहे. आता तो गजरा मी लावते लास्टला. आता माझा सगळा मेकअप झाला आहे आणि एक गोष्ट राहिली आहे, मस्कारा, ती मी लावते. आणि मी आज जे साडी घालणार आहे ती आहे सहावारी, बट मी तिला आज सहावारीची 9वारी करून घालणार आहे. तर बघूया जमते की नाही. मला माझ्याकडे चंद्रकोर नव्हती, तर मी चंद्रकोर लावली आहे माझ्या सिंदूरने आणि ह्या क्लिपने. तर माहिती नाही, थोडीशी वाकडी झाली आहे, बट ठीक आहे, चालेल. नसल्यापेक्षा मला तर चंद्रकोर आवडते, पण माझ्याकडे तर मला भेटत नाही, मी ठेवली कुठे. तर बट ठीक आहे, चालेल. आता आपण साडी घालूया. मी माझी साडी घालून झाली आहे 9वारी. मी दाखवते तुम्हाला फायनल लुक माझा. मला नाही माहीत मी कशी घातली आहे, फर्स्ट टाईम घातली आहे मी 9वारी. 6वारीपासून थोडीशी चुकली असं वाटतं आहे, बट ठीक आहे, इट्स फाईन. चला आता मी ज्वेलरी घालते फटाफट आणि रेडी होऊया. गजरा दे ना. गजरा लाव. दुसरे पहिले एक लाव. कसं बांधू नका. हां जमतंय. हां जमतंय. नंतर मी लावते. मी फायनली रेडी झाली आता, आणि आता आम्ही जातोय वडाची पूजा करायला. आणि माझं ताट पण रेडी आहे. चला आता आपण जाऊया. मी तुम्हाला गाडीत बसल्यावर आता बोलते तुमच्याशी, कारण आता थोडंसं लेट झाले, 12 वाजले. चला निघूया. आम्ही निघालो आहे वडाची पूजा करायला, पण जे ताट आहे माझं पूजेचं ते आम्ही वरतीच सोडून आलो. तर आता विवेक जाऊन घेऊन येणार आहे वरती, तर तोपर्यंत मी ते वेट करते. काय जा आणि पटकन घेऊन ये. माझी चुकी आहे ना. हो. आणि आता आम्ही निघालो आहे. बघूया आता कुठे आहे ह्याचं वडाचं झाड. काल शोधून आणलंय याने, कुठेतरी शोधलंय, बोलला तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आता बघ हळूच सांगायला सगळं. आणि आता बघूया भेटतंय आपल्याला वडाचं. नॅशनल पार्क
अच्छा, आणि रोड आहे का तिकडे जायला आपण गाडीने चाललोय तर? आहे थोडाफार. त्यांना दाखवते कसा रोड आहे, आपण बघूया. असा रस्ता इकडे जायला नॅशनल पार्क मधून. छान रोड आहे हा. इकडे वॉकिंगला पण येऊ शकतो ना? आतमध्ये अजून भारी आहे. हो. इकडे आहे का तुझ्या वडाचं झाड? हो. तिथे ट्रेकिंग करत हिल्स घालून. इकडे हे वडाचं झाड आहे. हो. चप्पल इकडे. चप्पल मी इथे टाकते. साईड आहे ना. चल आता आपण पूजा करूया. मी पूजा करायला आलो. तुम्हाला नॉईस खूप येत असेल. आम्ही कॅमेरा सेटअपच करत होतो आणि तेवढ्यात एवढ्या बाईक आल्यात कटान बाईक. 2 रिक्षा भरून सगळे आले. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे इथे, जागाच नाही आहे करायला. त्याच्यामुळे मी आता थोड्या वेळ थांबली आहे. बघू आता ह्यांचं झालं की मग मी माझं सुरू करते. माझी पूजा करून झाली आता आणि आता आपण जातोय घरी. छान इथे मस्त होतं हे. आजूबाजूला पूर्ण असं झाडी आणि मग त्याच्यामध्ये असं मंदिर. इथे पाठीमागं मंदिर आहे आणि विवेक आता तिकडे पाठी चाललाय गाडीकडे. मी पण जाते आता गाडीकडे. तर आता आपली पूजा झाली आहे वटपौर्णिमेची. कशी वाटली? मस्त होता एकदम. थोडा हेक्टिक. हेक्टिक का? अरे ते कॅमेरा ते सगळं ऍडजस्ट करायला लागलं. वी आर न्यू म्हणून. पण ठीक आहे, हळूहळू आपण पण शिकूया. आणि प्लीज कॉमेंट करा की कसा वाटला माझा व्लॉग. आता मी चाललो आहे घरी आणि मी इथेच माझा व्लॉग एंड करते. आणि मी हा व्लॉग इथेच थांबवते आता. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय. बाय. सी यू.